हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज गंधारी आणि आज आपण बघणार आहोत अशा गूगल कोर्सेसबद्दल जे ॲब्सोल्युटली फ्री आहेत आणि त्यांच्यासोबत मिळणारं सर्टिफिकेटसुद्धा फ्री आहे. हे सगळे कोर्सेस जॉब ओरिएंटेड आहेत, म्हणजेच या कोर्सेसच्या बेसिसवर तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा हे तुमच्या अशा स्किल्स पॉलिश करतील ज्याच्यामुळे तुम्हाला जॉब मिळायला हेल्प होऊ शकतं. हे कोर्सेस तुमच्या इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर आणि एज तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही कोणत्याही एजचे असाल, कोणत्याही वयाचे असाल, तुम्ही मेल किंवा फिमेल असाल तरी तुम्ही हे कोर्सेस करू शकता. तुमचं क्वालिफिकेशन काहीही असू दे, 10th 12th ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, तरीही तुम्ही हे कोर्सेस करू शकता. तुमची स्ट्रीम कोणतीही असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तरी तुम्ही हे कोर्सेस करू शकता. तुम्ही एक फ्रेशर कॅन्डिडेट असाल आणि जॉबच्या शोधात असाल तरीही तुम्ही हे कोर्सेस करू शकता. किंवा तुम्ही एक एक्सपिरियन्स्ड एम्प्लॉई असाल आणि बेटर अपॉर्च्युनिटीच्या शोधात असाल, दुसऱ्या जॉबच्या शोधात असाल तरीही तुम्ही हे कोर्सेस करू शकता. म्हणजे इन शॉर्ट, तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहणारा तुमच्यापैकी प्रत्येकजण हे कोर्सेस करू शकतो आणि ते सुद्धा फ्री. या व्हिडिओत आपण बघणार आहोत कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, किती कोर्सेस आहेत, ॲडमिशन कसं घ्यायचं, प्रोसेस काय असेल, एक्झाम कशी होईल, सर्टिफिकेट कसं मिळेल आणि या सगळ्यामध्ये माझं पर्सनल सजेशन तुम्हाला काय असेल. पुढे जाण्याआधी इफ यू आर न्यू टू माय चॅनल, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. इट्स फ्री अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील. मुळात सध्या अजून लॉकडाऊन सुरू आहे, सगळं अजून सुरळीत व्हायचं आहे आणि जरी तुम्ही जॉब करत असाल तरी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे तुमच्याकडे आजपर्यंत जितका वेळ कधीच नव्हता तितका वेळ आता आहे आणि असा वेळ परत आयुष्यात कधी मिळेल ते सांगता येणार नाही. सो त्यामुळे मिळालेल्या वेळेत फक्त इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअपला स्क्रोल करून आणि लुडो खेळण्यापेक्षा थोडा वेळ आपण नवीन काहीतरी स्किल शिकण्यात भर दिला तर आपल्याला चांगला जॉब मिळण्यात हेल्प होऊ शकतं. तुम्ही बघितलं असेल या लॉकडाऊनच्या काळात शेअरचॅटने, ओलाने वगैरे त्यांच्या कित्येक एम्प्लॉईजना फायर केलं आहे. अशा बाकीच्या कितीतरी कंपनीजमधल्या कित्येक लोकांचे जॉब गेलेले आहेत. सो जेव्हा या कंपनीज परत रिक्रुटमेंट स्टार्ट करतील तेव्हा ऑब्व्हियसली जे एक्सपिरियन्स्ड एम्प्लॉईज आहेत त्यांना फर्स्ट प्रेफरन्स दिला जाईल. सो इफ यू आर अ फ्रेशर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू गेट अ जॉब. सो तुमच्याकडे काही ॲडिशनल स्किल्स असतील, जर तुम्हाला काही एक्स्ट्रा नॉलेज असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, जिथे गेल्यावर तुम्हाला हे कोर्सेसची लिस्ट दिसेल. त्यापैकी स्क्रोल करून मी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स चूज केलेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्ही ती लिंक ओपन केल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला टॉपला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स सगळ्यात पहिल्यांदा दिसेल. तर डिजिटल मार्केटिंग म्हणजेच ऑनलाईन सेलिंगचा कोर्स असेल तो. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते, ऑनलाईन मार्केटिंग किंवा सेलिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग. तुम्ही यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला वगैरे ॲड्स बघितल्या असतील किंवा इवन जे इन्फ्लुएन्सर्स असतात ते प्रोडक्ट्सचं मार्केटिंग करताना तुम्हाला दिसतात, त्याला सगळ्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. सो ह्याचा सध्या खूप स्कोप आहे कारण दिवसेंदिवस इंटरनेट युजर्सची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगला खूप स्कोप आहे. त्यामुळे माझ्यामध्ये हा बेस्ट कोर्स आहे जो फ्रीली अवेलेबल आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा फ्री मिळते. तिथे तुम्ही फिल्टरवर क्लिक केल्यावर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. तुम्हाला कोणत्या टाईपचा कोर्स करायचा आहे, किती ड्युरेशनचा करायचा आहे, डिफिकल्टी लेवल काय हवी आहे, फ्री हवा आहे की पेड हवा आहे, असे बरेचसे ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत. ऑप्शन्समध्ये बघितलं तर तुम्हाला डेटा अँड टेक, डिजिटल मार्केटिंग आणि करिअर डेव्हलपमेंटचे कोर्सेस दिसतील. आणि वेळेच्या बाबतीत म्हणायचं तर 1 तासापासून 10 ते 11 तासांच्या ड्युरेशनपर्यंतचे कोर्सेस अवेलेबल आहेत. सो असं नाही आहे की जर समजा तुम्ही एखादा कोर्स करताय तो 11 तासाचा आहे, तो एकाच वेळेला बसून करणं गरजेचं आहे. तो तुम्ही पार्ट्समध्येही करू शकता. कोणाला सकाळी आवडतं अभ्यास करायला, कोणाला रात्री आवडतं. सो तुमच्या वेळेनुसार, तुमच्या कम्फर्टनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हा पार्ट्समध्ये कोर्स करू शकता. तुम्ही स्क्रोल करून सगळे कोर्सेस बघू शकता. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला ॲरो दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर कोर्समध्ये एंटर करू शकता. तिथे तुम्हाला कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये गेल्यानंतर किती मॉड्यूल्सचा आहे, डिफिकल्टी लेवल कितपत आहे, बिगिनरसाठी आहे की मॉडरेट आहे की खूप हार्ड आहे, परत किती काळासाठीचा आहे, तो फ्री आहे की पेड आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही तिथे बघू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा इथे येत असाल तर तुम्हाला रजिस्टर करणं गरजेचं आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं नसेल आणि तुम्ही जर डायरेक्ट साइन इन करणार असाल तर तुमच्याकडे जीमेलचं म्हणजेच गुगलचं मेलचं अकाउंट असणं गरजेचं आहे. त्याच्या थ्रू तुम्ही साइन इन करू शकता. एकदा तुम्ही साइन इन केल्यानंतर तुम्हाला कोर्स स्टार्ट करण्याचा ऑप्शन दिसेल. कोर्स स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल दिसतील जे तुम्ही बघायचे आहेत.
हे त्यांनाच दिसू शकतं ज्यांनी कोर्समध्ये एनरोल केलं आहे. हे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज आहेत. हे व्हिडिओज बघितल्यावर, नोट्स बनवल्यावर तुम्हाला जेव्हा असं वाटेल की मला बऱ्यापैकी सगळं समजलं आहे, तेव्हा तिथे चेक युअर नॉलेजचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्विज दिसेल. ह्या क्विजचे तुम्ही आन्सर्स देऊ शकता. ह्या क्विजच्या आन्सर्सचा मार्क्सशी काही संबंध नाही आहे. हे फक्त तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी, तुम्हाला समजलं आहे की नाही बघण्यासाठी आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल क्विजनंतर की माझा स्कोअर चांगला येतो आहे, तेव्हा तुम्ही फायनल एक्झामसाठी अपियर होऊ शकता. फायनल एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला गुगलकडून एक सर्टिफिकेट मिळेल. हे सर्टिफिकेट असं दिसतं आणि ते तुम्हाला मेल थ्रूच मिळेल, म्हणजे डिजिटल सर्टिफिकेट मिळेल. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याची प्रिंटआउटसुद्धा काढू शकता. हे सर्टिफिकेट्स तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कुठेही वापरू शकता. सपोज तुम्ही एखाद्या जॉबसाठी अप्लाय करताय, रेझ्युमे फॉरवर्ड करता, त्याच्यासोबत डॉक्युमेंट्समध्ये हे अटॅच करून डिजिटली असंच पाठवू शकता. किंवा तुम्ही एखाद्या सपोज वॉक इन इंटरव्ह्यूसाठी चालला आहे तर तिथेही प्रिंटआउट घेऊन जाऊ शकता. आता बघूया माझे पर्सनल रेकमेंडेशन्स तुमच्यासाठी, जे मी सिलेक्ट केलेले आहेत कोर्सेस. मी 15 कोर्सेस शॉर्टलिस्ट केलेले आहेत. ॲक्च्युली आय डोंट नो यू पर्सनली, मे बी तुमचे चॉईसेस इंटरेस्ट वेगळे असतील, पण माझे काही सजेशन्स मी तुम्हाला नक्कीच देऊ इच्छिते. पहिला कोर्स आहे फंडामेंटल्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. ॲज आय सेड, डिजिटल मार्केटिंगसाठी खूप स्कोप आहे. समजा तुम्ही प्लेन ग्रॅज्युएशन केलं आहे आणि तुम्हाला जॉब नाही मिळत आहे, तुम्ही एक डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला तर तुम्हाला हे ॲडिशनल ॲडव्हान्टेज होऊ शकतं. बेसिक डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज आवश्यक आहे, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. सेकंड इज लँड युअर नेक्स्ट जॉब. थर्ड जो आहे तो बिल्ड कॉन्फिडन्स विथ सेल्फ प्रमोशन. प्रत्येक गोष्टीसाठी लाईफमध्ये कॉन्फिडन्स हा खूप गरजेचा आहे. नेक्स्ट आहे अंडरस्टँडिंग द बेसिक्स ऑफ मशीन लर्निंग. फिफ्थ कोर्स आहे हाऊ टू इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी ॲट वर्क. सिक्स्थ आहे मशीन लर्निंग. सेवन्थ आहे पब्लिक स्पीकिंग. हा तुम्ही बघितलं तर फक्त 1 तासाचा कोर्स आहे. सो 1 तासाचा कोर्स करायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? 1 तास. सो तुम्ही एका दिवसातसुद्धा असे 1-1 तासाचे कोर्स करायचे म्हणले तर किती करू शकता? 4 ते 5 सहज. मग काय अवघड आहे? फ्री कोर्सेस आहेत, तुम्ही करू शकता. 8th आहे एलिमेंट्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 9th आहे इंग्लिश फॉर करिअर डेव्हलपमेंट. व्हेरी इम्पॉर्टंट कोर्स. हा कोर्स तुम्ही करायलाच पाहिजे. मी ट्राय करेन की याची तुम्हाला डायरेक्ट लिंक देऊ शकेन, आणि जरी मी नाही देऊ शकले तरी तुम्ही त्या पेजवर जाऊन या कोर्ससाठी नक्की रजिस्टर करा. 10th कोर्स आहे फंडामेंटल्स ऑफ ग्राफिक डिझाईन. अगेन हा सगळ्यांना इंटरेस्टिंग नाही वाटणार, पण हा नक्कीच जॉब ओरिएंटेड कोर्स आहे. 11th is introduction to cyber security and 12th is SQL for data analysis. आणि 13वा कोर्स आहे इम्प्रूव्हिंग युअर कम्युनिकेशन स्किल्स. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट कोर्स. हा तुम्हाला तुमच्या करिअरसाठी खूप जास्त हेल्पफुल ठरेल. 14th आहे वेब डेव्हलपर आणि 15th आहे अँड्रॉइड डेव्हलपर. ॲक्च्युली मोठे कोर्सेस आहेत, पण कन्सिडरिंग व्हॉट यू आर लर्निंग अँड व्हॉट दे आर टीचिंग, हे कोर्सेस मोठे असणं एक्सपेक्टेडच आहे. तर तुम्ही काय शिकणार ना जर छोटे असतील तर? तुम्हाला जे काय शिकवतात ते समजणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही खूप घाईघाईत शिकलात तर तुम्हाला ते काय शिकवतात कळणारच नाही. त्यामुळे ते मोठे असणं साहजिक आहे. मी तुम्हाला 15 कोर्सेस म्हणाले होते, पण आय एम गिविंग यू वन बोनस कोर्स, इम्प्रूव्हिंग युअर सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन स्किल्सच येतात. आम्हाला इंजिनिअरिंगला असताना ह्याच्यावरती एक सब्जेक्ट होता 1 वर्षासाठी पूर्ण. सो हे काही कोर्सेस आहेत जे मी तुमच्यासाठी शॉर्टलिस्ट करू शकली आहे. आय होप की तुम्हाला यातले काही युजफुल वाटतील. बाकी मग तुम्ही लिंकवर जाऊन बाकीचे कोर्सेसही चेक करू शकता की तुम्हाला कशात नेमका इंटरेस्ट आहे. आता त्यात तुम्हाला आणखी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन देते. जे तुम्हाला स्टार्टिंगचं होम पेज सांगितलं होतं, तिथे तुम्हाला 3 लाईन्स दिसतील. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला खाली बघा तुम्हाला वेबिनारचं ऑप्शन दिसेल. वेबिनार म्हणजेच वेब सेमिनार. तुम्हाला इथेही कोर्सेसला तुम्ही एनरोल करू शकता. ॲक्च्युली फन पार्ट इज मी पण यातले काही कोर्सेस करायचा विचार करते, कारण नवीन नवीन गोष्टी शिकणं चांगलंच असतं. आपण शिकत राहू तर आपल्यात स्वतः डेव्हलपमेंट होत राहते. आणि यातल्या काही वेबिनारसाठी सुद्धा मी एनरोल करायचा विचार करते आहे. कालच मी एक वेबिनार केला यूट्यूबच्या रिलेटेड. काहीतरी 1-1.5 तासाचा वेबिनार होता आणि इट्स व्हेरी कम्फर्टेबल. त्यांनी तुम्हाला आधीच सांगितलेलं असतं की तुम्ही तुमचे फ्रंट कॅमेराज आणि स्पीकर ऑफ करा. त्यामुळे नुसतं आपण त्यांना बघत असतो, त्यांच्याकडून शिकत असतो. त्यामुळे जर तुम्हाला फक्त क्वेश्चन विचारायचा असेल, काही डाऊट विचारायचा असेल तर तुम्ही तुमचा कॅमेरा आणि माईक ऑन करू शकता, त्यांना विचारू शकता. म्हणजे बाकी घरात जर माझ्या डिस्टर्बन्स त्यांना त्रास होईल असं आहे तर काहीच इश्यू नाही आहे, की आपण कम्फर्टेबली हे वेबिनार्स पण अटेंड करू शकतो. ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. वेबिनार म्हणजे वेब सेमिनार, जसं मी मगाशी म्हणाले. याच्यामध्ये काय होईल, लाईव्ह क्लासेस असतील. एक ठराविक टायमिंग ठरलेलं असेल, ह्या ड्युरेशनसाठी तो असणार आहे. त्यावेळी तुम्हाला ते ऑन करायचं आहे आणि तुम्हाला तो सेमिनार बघता येईल. मुळात या कोर्सेस आणि वेबिनारमध्ये फरक काय आहे? जसं मी म्हणाले की वेबिनारचा एक
टायमिंग फिक्स असेल, त्या वेळेसाठी तेवढाच तो अवेलेबल असेल. पण हे कोर्सेस मात्र तुम्ही कधीही कोणत्याही वेळी तुमच्या कम्फर्टनुसार तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा पार्ट्समध्ये करू शकता. पण वेबिनारचा एक स्पेसिफिक टाईम असेल. कोर्सेसमध्ये कसं प्री रेकॉर्डेड क्लासेस असतात, त्यामुळे ते तुम्ही कधीही बघू शकता. पण वेबिनार जो असतो तो लाईव्ह असतो, त्यामुळे तो तुम्हाला कधीही नाही बघता येऊ शकत. वेबिनारमध्ये एक डिसएडव्हान्टेज हे आहे की तुम्हाला तुमचं टाईम टेबल त्यांच्या वेळेनुसार, त्या वेबिनारच्या वेळेनुसार ॲडजस्ट करावं लागेल. पण कोर्सेसच्या बाबतीत तसं नाही आहे. कोर्स मात्र तुम्ही कधीही करू शकता. पण वेबिनारचा एक फायदा आहे, वेबिनारमध्ये कसं असतं, तुम्ही लाईव्ह क्लासेस अटेंड करत असता, त्यामुळे लाईव्ह क्लासचा इफेक्ट थोडा वेगळा पडतो. तुम्ही जास्त अटेन्शन देऊन बघता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट आला तर तुम्ही तिथल्या तिथेच त्यावेळी तिथे विचारू शकता. आणि वेबिनार्समध्ये दुसरे लोकंसुद्धा जे प्रश्न विचारतात त्यांची उत्तरंही तुम्हाला ऐकायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला जे डाऊट्स नसतील किंवा तुमच्या मनात जे प्रश्न येणार नाही ते सुद्धा डाऊट्स क्लिअर होऊ शकतात. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. वेबिनारचे खूप इंटरेस्टिंग टॉपिक्ससुद्धा आहेत. आय होप की तुम्ही यातले बरेचसे कोर्सेस करायचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमच्या स्किल्स इम्प्रूव्ह होतील आणि ज्या तुम्हाला जॉबसाठी किंवा पर्सनल लाईफमध्ये सुद्धा हेल्पफुल होतील. सो दॅट्स इट फॉर टुडे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर गिव्ह इट अ थम्स अप. आणि हे कोर्सेस फ्री आहेत. सो जोपर्यंत तुम्हाला वेळ आहे आणि जोपर्यंत कोर्सेस फ्रीली अवेलेबल आहेत तोपर्यंत एनरोल करा आणि कोर्सेस करा. आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल राहिला असेल. तुम्ही कुठल्या कोर्समध्ये एनरोल केलं मला नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. आणि बाकीच्यांबरोबरसुद्धा शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि कीप स्माइलिंग, कीप लर्निंग, बी हॅपी, स्टे पॉझिटिव्ह. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय.